भटके नावाचा प्रवर्गाला जन्म घातला. 9 एप्रिल 1965 यांना जाग आली. आपण यांना मागासवर्गीय म्हणजे भटक्याचं मत म्हणून यांना बॅकवर्ड क्लासचा पार्ट म्हणून घोषित केलं खरं, पण यांना आरक्षण किती द्यायचं ठरवलं नाही. मग 65 जागे झाले आणि कुणीतरी ठीक दिल्यासारखं 4% आरक्षण दिलं. मी काय बोला जात नाही आता. 4% आरक्षण दिलं त्यांना. बाबासाहेब विसरले ही माणसं. बाबासाहेब जिवंत असतं तरी फॅक्टरी मारला असतं त्याला. अरे हे 2 कोटी आहेत, तू 11% घ्यायला पाहिजे, तू 4% सही कसा करतो, फॅक्टरी मारला असतं बाबासाहेबांनी. दुर्दैव आपलं बाबासाहेब 56लाच गेले. मग झालं पुढं अजून गेम आहे. आत्ताच मला सांगायचं तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला डोक्यात मुंग्या नाही येणार. फार खतरनाक आहे पुढचा, मला सांगायचं आहे. पुढची गोष्ट खूप खतरनाक आहे, खूप फसवणूक आहे, आणि ती मला तुम्हाला इथं सांगायची. मला इथं सांगावं लागेल. नंतर काय आलं, 91ला 92ला काही ओबीसीतल्या जातींना वाटलं आज एसटीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाला का जायचंय. त्यांना ऑलरेडी तर आपल्याबरोबर 3% आरक्षण आहे की किती आरक्षण हे आरक्षण नको का वाटतं, ते आरक्षण पाहिजे का वाटतं. काय वाटतं, मानसिकता अशी होते, एसटीत गेलो तर केंद्राच्या सवलती मिळतील, एसटीत गेलो तर राजकीय आरक्षण मिळेल, खरं तर राजकीय आरक्षण मिळेल. इथं संपलंय. पटून 42 जाती कवर काही शिल्लक नाही, तिकडे जायचं. हीच मानसिकता. हे आपल्याला चुकीचं नाही म्हणत आहे मी, आपला तो हक्क आहे. फक्त एकच आता इथं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, मोठ्या भावाने सगळ्याला घेऊन चालावं, एवढीच आमची भूमिका आहे. तुमचं चुकीचं नाही, तुमचं बरोबर आहे. फक्त लहान भावांना घेऊन चला, एकटे जाऊ नका. तुम्हाला एकट्याला एसटी टाकता येणार नाही. तुम्हाला जर टाकायचं असेल तर हा प्रवर्ग उचलून टाकावा लागेल. त्यासाठी तुम्ही मोठे भाऊ म्हणून लढा. यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आणि म्हणून पुढचा घोळ सांगायचा. जेव्हा 91ला मी का सांगतो नाही, मी BSc अग्री, मी सोशॉलॉजी, मेंटॉलॉजी, 89चा BSc अग्री, बामशेफ सारख्या संस्थेमध्ये व्याख्याता म्हणून काम केलेलं आहे. हे सगळं मी पाहिलेलं आहे. मागचा सगळा इतिहास मी बारकाईने पाहिलेला आहे. गेली 25 वर्ष तेच करतोय. पण माझ्यामध्ये आग का निर्माण झाली, ज्याचं जळतं ना त्याला तेव्हा कळतं. 1992ला मी BSc अग्री पास झालो. त्यावेळेस 10 वर्ष भटके मुक्तांची लोक नोकरी मिळायला मिळत नव्हती. 10 वर्ष जागा खाली राहायच्या. 92ची गोष्ट आहे. साहेब सुद्धा माझ्याबरोबर त्याच पिरियडमध्ये. तुम्हाला सांगतो, इतकं गंभीर प्रश्न आहे हा. 92च्या आधी 10 वर्ष आपल्या लोकांचे पोरं मिळत नव्हते नोकरी लावण्यासाठी. क्वालिफिकेशन नव्हतं. 4 नोकरीच्या ऑर्डर होत्या. इथं पण साहेब बसलेले डेप्युटी आयुक्त म्हणून त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे, ते पण त्याच पिरियड मधले. 10 वर्ष आपल्या लोकांना जागा मिळत नव्हत्या. यामध्ये असाच प्रकार एसटी मध्ये टाकण्यासाठी इथं नाही तिकडं जायचं असं स्वप्न त्यावेळेच्या काही जातींना पडलं. आणि मग ओबीसीत आपल्याला काय मिळत नाही, भटक्यातलंय मोकळंय, तिथं लय खाली जागा, तिथं वरपून खाण्यासाठी काही जातींनी राजकीय दबाव वापरला आणि आरक्षणासाठी ते भटके झाले. आरक्षणासाठी ते भटके झाले. ते भटके नव्हते. कोण सांगतं ते भटके आहेत? त्यांना गाव आहे, त्यांना घर आहे, त्यांना शेती आहे, त्यांचे प्रतिनिधी आहेत, पण ते राजकीय दबावाखाली भटके झाले. आणि तो लोंढा आपल्या 4% आरक्षणामध्ये आला. आरक्षण 4%चं आपलं सांत्वन करून 6% केलं. 92 ते 94, 92 ते 94 या 2 वर्षामध्ये 4चं 6% झालं. आणि त्या लाटेमध्ये या आरक्षणासाठी भटके झालेल्या माणसाच्या लाटेमध्ये ज्याच्या नोकरीच्या स्वप्नाची होळी झाली त्याचं नाव खरं बिटकर आहे. मी क्लास 1 ऑफिसरच्या इंटरव्ह्यूला गेलो होतो. 17 क्लास 1च्या जागा होत्या. 17ची 17 या आरक्षणासाठी भटके झालेल्या लोकांनी लुटल्या आणि मी दाराच्या बाहेर पडलो. ही आग माझ्या मनात आहे. आज मी सुपर क्लास म्हणून आज रिटायर झाला असतो, पण ते माझ्या स्वप्न माझं भंग झालं. ती चीड माझ्या डोक्यात आहे आणि म्हणून ह्या मुळाशी मी जाण्याचा प्रयत्न करतो. कसं होईल माझ्या समाजाचं? ह्या पालातल्या लोकांना ज्यांना शाळेत जाता येत नाही ते कसे काही ह्या संघर्षात येतील. आणि म्हणून याच्यासाठी मी ही आग ओकतोय. आग ही सत्यावर आधारित असली पाहिजे, इमोशनल असली नाही पाहिजे. पुरावे लिहून बोललं पाहिजे. हे पुरावे शोधतोय गेली 20 वर्ष झाली.
की काय अवस्था आहे, कसं याला बाहेर काढता येईल. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा आपला प्रश्न काय आहे, तर आपण एकत्र येऊन मनोमिलनाचा विचार करत नाही, हा पहिला प्रश्न मला वाटतो. एवढे सगळे बाबासाहेबांनी पुरावे देऊन सुद्धा आपल्याला त्यामध्ये त्याचा वापर करताना 92 ते 94 मध्ये हा गोळ झाला, सगळा लोंढा आला, आपली पत्त्यासारखी घरं उडाली, आपला भटकाई मुक्त समाज उद्ध्वस्त झाला 2 वर्षामध्ये. आणि त्यानंतर राज्यकर्त्यांना थोडी जाग आली, आपण काहीतरी चुकलंय, आपली 2 वर्ष माणसं उपाशी आहेत. मग म्हणजे आपण आता ह्यांचं कॅटेगरायझेशन करू. मग तो जो गाजणारा जी आहे ना 94चा, जे मराठा आणि ओबीसी उचलतात, तो जी.आर. काढला. त्या जी.आर. मध्ये मग म्हणजे विमुक्तांना 3% द्या, भटक्यांना 2.5% द्या, एकट्या धनगरांना 3.5% द्या, एकट्या वंजाऱ्यांना 2% द्या, ते 11%वर गेले. तेव्हा मराठी बी झोपले, त्यांना कळलं नाही की काय गेम. गेम करणाऱ्याचं नाव सांगा बरं. 61 ला गेम करणाऱ्याचं नाव सांगा बरं. मी नाही बोलता, तुम्ही बोलताय. मला काय करतो, तुम्ही हाणणार नाही, तुम्हाला ही गेम लक्षात घ्या. 94 ला ही गेम झाली, पण 2003 पर्यंत अजून गेम चालूच. बघा, तरी आपण गाफील, तरी आपण झोपलेलोच. 94 ला वेगळं दिलं, वर पाहता आपल्याला वाटलं वेगळं दिलं. कळलं की नाही कळलं माहित नाही मला 94 ला, पण वेगळं दिलं. पण एका रूमला भटके मुक्तांच्या 4 दरवाजे ठेवले. एकूण विमुक्त या, एकूण भटके या, एकूण धनगर या, एकूण वंजारी या. आत मात्र हॉल गेला. त्या हॉलमध्ये यांची माणसं सिलेक्शन करा आणि कायदा काय केला, परत जी.आर. केला. बचा नाही मिळाला तर बचा घ्या, बचा नाही मिळाला तर सीचा घ्या, सचा नाही मिळाला तर डेचा घ्या. काय झालं, 2003 पर्यंत आपल्या समाजाच्या नोकऱ्यांची लूट चालू होती. कुठे आपण जागे, कसे काय येणार समाज पुढं. आणि मग 2003 ला कुठतरी कोणतरी एसटीच्या संदर्भातला निर्णय घेतला आणि ते तेव्हापासून बंद केलं. बघा आपण किती जागे आहोत. आता मला अतिशय कळीचं सांगायचं आहे, क्रिमिनल पण लावला. मला ह्याच्यातला अजून एक कळीचा मुद्दा सांगायचा आहे, बांधवांनी जागे व्हा आणि मनापासून आपल्या समाजाचा प्रेम करत असतं ते ऐका. अतिशय कळीचा मुद्दा, अतिशय डेंजर मुद्दा. शेवटचा सांगतो माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे. जरी 94 ला आपल्या काही आरक्षणासाठी भटके झालेल्या समाजाला आरक्षण 3.5% दिलं असलं आणि 2% दिलं असलं, तरी त्यांना कोणता एक नेमला होता की तुम्हाला 3.5% देण्यासाठी शिफारस झाली होती. बरोबर, कोणत्या आयोगाने शिफारस केली की एका जातीला 2% आरक्षण द्यावं? शिफारस आहे? शिफारस नाही. पण मी काय मारली सांगतो, शिफारस तर नाहीच, पण भटक्याच्या नावाखाली ठेवण्यासाठी काहीतरी बेस पाहिजे, म्हणून तर ते आरक्षणासाठी भटके केले. ते किती टक्केपर्यंत, का बरं तिथं 11 पर्यंत थांबली गाडी? त्यांच्या हातात अधिकार होता ना, का नाही 15-20% यायला भटक्यांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं भटक्या 2 कोटी आहेत, 11% आहेत. कळलं का कुणाला? बाबासाहेबांनी आकडा दिला 1931च्या जनगणनेमध्ये भटके किती आहेत? 11% आहेत. 1994 ला भटक्या आरक्षणासाठी झालेल्या भटक्यांना टाकायचं असेल तर ती वाटणी किती पर्यंत केली पाहिजे? 11%. बांधवांना जागे झालं का? हे असणारं आरक्षण 11% कुणाचं आहे? कोण लुटतंय, कोण खातंय? याच्यातला काय टेक्निकल मुद्दा असेल ते या आर्ग्युमेंटला इथं बाबासाहेबांचं दप्तर घेऊन बसलोय. आम्हाला बाबासाहेबांनी 11% सांगितलंय. गेली 30 वर्ष माझ्या समाजाची माती झाली आहे. 11% आमचं आरक्षण आहे. ते कुणीतरी आमच्या आरक्षणासाठी भटके झालेले लोकांनी घेतलेलं आहे. आम्हाला त्यांना आरक्षण देऊ नका म्हणायचं नाही, पण आम्ही 11% असताना भटक्यांचं 11% आरक्षण 11% पर्यंतच का थांबवलं? का नाही हिंमत झाली तुमची 12%, 13% करण्याची? कुणी अडवलं होतं तुम्हाला? कारण त्याला बेस होता 1931च्या जनगणनेचा आकडा, लोकसंख्या. लोकसंख्येशिवाय तर बोलता येत नाही ना. हे वंडरिंग ट्राईबची लोकसंख्या
11% होती म्हणून 1994 ला 11%चा GR झालेला आहे आणि आपल्याच आरक्षणातला वाटेकरी दिलेले आहेत. आज मला ते जायचं नाही पुढं, पण ओबीसीत असताना भटक्यामध्ये लय मिळतं म्हणून त्यावेळेस 94-92ला भटक्यात आले. आता भटक्यातलं संपलं म्हणून आता एसटीत जाण्यासाठी तेच आपले बांधव तिकडे संघर्ष करतो, तिकडे मिळण्यासाठी. अरे बांधवानो, आरक्षण म्हणजे काय गरीब हटवाचा प्रोग्राम आहे का हो? एवढं सुद्धा समजत नाही आपल्या समुदायांना. हे सामाजिक न्यायाचं विशेष संधी देण्याचं तत्व आहे राव, ज्याला याच्यातलं काहीच नाही, प्रतिनिधित्व नाही, जगण्याची साधनं नाही. त्या आरक्षणाचा मूळ मुद्दा आहे. तुम्ही तुमच्या जातीच्या ताकदीच्या जोर हे सगळं मोडून काढताय आणि ह्या मोडून काढण्याच्या लढाईमध्ये माझा भटका समाज तुटलेला आहे. तुझ्या हक्काचा असून तू कधीच बाहेर उभा राहत नाही, कसं म्हणाल आपल्या समाजाचं? आणि म्हणून आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. मागासपासून शेवट बोलतच चाललेलं आहे आणि तुम्ही ऐकत चाललेलं आहे. 1-2-3 मिनिटांमध्ये संपवतो. किती बोललं तरी कमीच आहे. खूप व्यथा आहे, खूप आपल्या डोक्यात जळलेलं आहे. कन्क्लूडच करतोय, शेवटचा कन्क्लूड करतोय. 2 मुद्दे तुम्हाला सांगितले. भटक्यांचं आरक्षण 11% बाबांनो, याच्यावर मंथन करू, आपण चर्चा करू, करा. अजून याच्यातलं काही उणीवा असतील तर मला इथं आंबेडकरी चळवळीचं अतिशय खोलात अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व आलेलं आहे, त्यांच्यासमोर मुद्दा मी मांडतोय की लेट हिम चेक. त्यांना पण कळलं पाहिजे की आपण, तुम्ही पण आम्हाला ॲडवाईस केलं पाहिजे. तुम्ही आज आलात आणि अतिशय तांत्रिक आरक्षणाच्या बाबतीत मुद्दा दिला, विश्लेषण केलं, आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आता मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की आपण जागे झालेल्या पेक्षा आपले पालकी लोक जागे झाले. आणि कसं का होईना, तुम्ही ओबीसी नसताना ओबीसी ढकलून दिलं. 94ला तुम्हाला आरक्षण ओबीसी मध्ये दिलं, पण त्याच वेळेस 1961 पासून दिलेलं शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण भटक्यांचं आजही सेपरेट आहे की नाही? तिथं ओबीसी म्हणून आहे का नोकरीचं आरक्षण? नाही. त्याच मंडल आयोगाने महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या भटक्या ओबीसींना 27% आरक्षण दिलं. एक शिक्षण आणि नोकरीत दिलं आणि एक राजकीय आरक्षण दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. मग महाराष्ट्र जर पूर्वीपासून आम्हाला शिक्षण नोकरीत वेगळा देत होता, ते दिलेलं वेगळं आरक्षण तुम्ही सेपरेट ठेवलं, मग राजकीय आरक्षण सेपरेट का नाही ठेवलं? का तुम्ही आम्हाला ओबीसीच्या डब्यात कोंबलं? कोंबलं तर कोंबलं, आम्ही गाफील, आम्हाला नाही कळत. आम्हाला कोण अन्याय करतंय, आमचा शत्रू कोण, आमचा मित्र कोण, आम्हाला कळतच नाही. आम्ही सर्व धर्म समभाव अशी आमची मानसिकता. कोणाकडे कोणी बोलतोय, कुठेही जातोय आम्ही विस्कळलेली लोक आहोत. तुम्ही राजकीय आरक्षण ओबीसीला सेपरेट ठेवायला पाहिजे, ते ठेवलं नाही. त्याचा एक फायदा झाला, कसा का होईना. 94 साली ओबीसीचं आरक्षण 27% ठेवत असताना त्यावेळेस ओबीसी मध्ये राजकीय आरक्षणाचे स्पर्धक म्हणून आपल्या बरोबर कुणबी बांधव होता. तो 67 पासून आहे. त्याचं आम्हाला काही दुःख वाटलं नाही. कुणबी नाव होतं ना, कदाचित तिथं मराठा आला असतो, आम्ही चौताळा असतो. अरे ज्याच्याकडे आम्ही हजेरी दिल्यात तो आमच्यावर आरक्षणाबरोबर आमच्याबरोबर ठेवणार. ज्यांनी आम्हाला गावात 3 दिवस राहून दिले नाही, पाटील, त्या पाटलांना सांगायची गरज आहे. अरे तुम्ही 3 दिवस आम्हाला एका गावात तुम्ही राहून न देणारी माणसं, तुम्ही आमच्या आरक्षणात उडी मारताय, तुम्हाला लाज पण वाटत नाही? मनात जनाची नाही तर मनाची तरी बाळगा. पाटील म्हणून तुम्ही आमच्यावर काय काय केले त्याचा हिशोब नाही मांडत, सगळे मांडणारच आहेत. आणि म्हणून ओबीसी मध्ये टाकलो, त्याचा काही अंशी कुणबी नावाचा असणारा आपला बांधव, त्याचा आपल्याला नुकसान झालं नाही. आणि मग याच्यातून जेव्हा ग्रामपंचायत पासून ते महानगरपालिकेमध्ये 27% ओबीसी जागी आरक्षण ठेवलं, त्या आरक्षणाचा थेंब आपल्या भटक्या मुक्तांना मिळालेला आहे. आपल्यातले कुणी ग्रामपंचायत सदस्य झाले, धरून आणले, चला तुम्हाला आरक्षण आहे, तुम्ही ओबीसी व्हा. कारण स्पर्धेत नव्हते. ग्रामपंचायत सदस्य झाले, कुठे सरपंच झाले, कुठे पंचायत समिती झाले, जिल्हा परिषद नाही वाटत मला, जिल्हा परिषद झालेला, अनेक नगरसेवक झाले. अशा पद्धतीनं 30 वर्षामध्ये आपल्या समाजाला 94 सालापासून काही का होईना ओबीसीच्या बॅनर खाली राजकीय आरक्षणाचा फायदा झालेला आहे. हे आपण कबूल करतो. काही का होईना, कसं का होईना, चुकून मागून ते आरक्षण आपल्या पालात आलेलं आहे. केवळ त्या आरक्षण आता काय झाले सांगतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आपले जरांगे साहेब उठले आणि आम्हाला पण ओबीसी पाहिजे, आमच्या लेकराला नोकऱ्या नाही, आमची लेकरं उपाशी मारतात,
आमच्या लेकरांचं तुम्ही हाल बघत आणि म्हणून आम्हाला आमच्या लेकरांसाठी ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे. त्या दबावाखाली सरकारने आर्थिक मागासांना 10% दिलं तरी पण आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे. बरं बाबा घे, आता तुम्ही एवढे ताकदीवान आहेत, आम्ही किती असणार घे द्या. मी सवाल उपस्थित केला डिसेंबर 23 मध्ये 5 डिसेंबरच्या दस्तूर खुद्द आरक्षणाच्या जनक शाहू छत्रपती समाजी महाराजांच्या समाधीला कोल्हापूरमध्ये वंदन करून मी वडार विमुक्त भटक्यांना ओबीसीतून बाहेर काढा म्हणून कोल्हापूर ते नागपूरला रॅली काढली. तिकडून जरांगे निघाला आणि मी इकडून भरतकर निघाला. ते म्हणतो ओबीसीत घाला, मी म्हणतो ओबीसीतून बाहेर काढा. आम्हाला संदेश द्यायचा हे काय वानगड आहे, का काढतो म्हणतोय भरतकर. मी नागपूरपर्यंत गेलो थंडी वाऱ्यात. अहो गावंडीच्या हाताखाली काम करणारी पोरं मजुरी बदलून ट्रक मध्ये भरली, त्यांना टी शर्ट घातले आणि माझी रॅली निघाली. समाज नाही माझ्याबरोबर, कळलंच नाही समाजाला काय मागतोय आणि कोणासाठी मागतोय. मी नगरसेवकांना म्हणलं माझी पंढरपूरमध्ये राहायची व्यवस्था कर, वडार समाजाचे नगरसेवक. म्हणलं साहेब मी माझी रॅली घेऊन येतोय, आम्ही 20-25 दोन आहेत, आमची जरा सोय करा. हा म्हणले करा, करतो या. आणि जवळजवळ गेल्या कोणच स्विच ऑफ. काय सांगायचं तुम्हाला, अक्षरशः आम्ही एकदा मठात झुकलो. पण मनीची आग होती ना, 94 साली भुकलेली संधी. माझ्या आज्ञानी बांधव आहेत राजकारणात गेलेले, त्यांना अजून कळत नाही त्यांची कोण मारतंय आणि कशी मारतंय ते. आणि म्हणून ते सोडून दिलं आणि मी गेलो माझ्या पद्धतीने. मला तुम्हाला हा मुद्दा सांगायचा आहे. 94 सालापासून आतापर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन आपल्या समाजाचे नगरसेवक झालेले, सरपंच झालेले, सदस्य झालेली माणसं आता आरक्षणात मारता येतोय म्हणलं भितारल्या. आता आपल्याला ग्रामपंचायत म्हणजे सत्तेत मध्ये जाण्याचा रस्ता हे मराठे बंद करणार आहेत, हे त्यांना कळलेलं आहे. आता ह्याचा परिणाम काय होणार आहे साहेब? तिसरी पिढी गेली अरुण इथं सांगितलं, आम्हाला जनतेत 100 माणसं जमावता येतात. आमची कुवत तेवढीच, आम्ही समाजाच्या नाळीमध्ये नाही पोहोचलो. पण आपण जर शहाणपणानं थोडं शांत डोक्याने विचार केला, ज्यांच्या भटक्या जमातीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जिभेला सत्तेत जाण्याचं रक्त लागलेलं आहे, जे सरपंच झालेले आहेत, जे सदस्य झालेले आहेत, पंचायत झालेले, नगरसेवक झालेले आहेत. अहो मागच्या पंचवार्षिकला वडिलांचे 13 नगरसेवक पुणे महानगरपालिकेमध्ये, आणि आता औषधाला पण नाही. त्यांना म्हणलं अरे ओबीसीचं आरक्षण गेलं, आता आपल्याला नाही आरक्षण. अरे ओबीसी मध्ये आपल्याला चुकून टाकलंय, भटक्यांचं वेगळं करू असं का? अरे चांगलं आहे रे. मग 44 जागा आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये ओबीसीची साठी राखीव, त्यातल्या 11 जागा भटक्यांच्या राखीव होणार आहेत जर ओबीसीतला भटका वेगळा केला तर. आता मुद्दा टेक्निकल आहे. आपण म्हणतो एसटी टाकायची ती प्रोसेस साहेबांनी सांगितली. आता ओबीसी टाकण्याची प्रोसेस कोणाच्या हातात होती? राज्याच्या हातात होती. राज्याने ठरवलं ना ओबीसी आपलं शिक्षण नोकरीतलं आरक्षण जरी केंद्राने 27% एका कंपार्टमेंट मध्ये दिलं असलं तरी राज्याच्या अधिकारात या 27%तलं आपल्याला 5.5% वेगळं दिलं ना, अधिकार तोच आहे ना, याच राज्याचा आहे ना. मग त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हातातला पेन राजकीय आरक्षण सेपरेट देण्यासाठी का गळाला? काय स्वार्थ आहे त्याचा ते आपण विचारतो. आणि म्हणून जर मराठ्यांना ओबीसी टाकण्याचा GR हा मुख्यमंत्री एका तासात देत असेल तर भटक्यातल्या ओबीसींना जे बाबासाहेबांनी आम्ही वेगळे आहोत असं 100 वर्षापासून सांगतात, त्यांचं ओबीसीतलं राजकीय आरक्षण सेपरेट करण्यासाठी या मुख्यमंत्र्याला किती वेळ लागेल? अर्ध्या तासात आपला GR आपल्या हातात येणार. हा मुद्दा लक्षात आला. आता त्यानं काय होईल? मी तुम्हाला चळवळीसाठी मुद्दा देतो, मला हे कम्प्लीट केलं पाहिजे. आता आम्ही 100 लोक जमू शकत नाही, पण जर हे नगरसेवकाच्या लोकांनी ज्यांनी 2-2 कोटी 3-3 कोटी खर्च करून नगरसेवक होतात, त्यांना जर कळलं की हे इथले लोक बसलेले, हे जे फाटके तुटके लोक बसले आमच्यासाठी इथं बसले, आमच्या हिताचं बोलते, आम्हाला नगरसेवक करण्यासाठी बोलते, जेव्हा त्यांच्यापर्यंत संदेश जाईल तेव्हा तो जनसागर आपल्या भटक्यांच्या चळवळीत उतरेल हा विश्वास मला वाटतो. वाटेल की नाही? तुम्ही टाळ्याच वाजवले नाही. तुम्हाला त्यांची साथ नको का? पाहिजे की नाही? आणि म्हणून साहेब आपण मिटिंगा घेताना 100 लोक जमतात. आपल्याला साहेबांनी गणित मांडलं आताच्या लढ्यामध्ये
जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी. मराठ्यांना का घाबरतो मुख्यमंत्री? का घाबरतो? त्यांची काय बघतं ते? गर्दी. धनगरांना का घाबरतं? त्यांचं काय बघतं? गर्दी. वंजारी बांधवांना घाबरले का? गर्दी. आज गर्दी कुछ करेगा, गर्दी कुछ नहीं करेगा. आपल्याला गर्दी जमावं लागेल. आपल्याला गर्दी. आणि गर्दी कुणाला? ज्याला रक्त लागले त्याला. तुला व्हायचं नगरसेवक, मग चल ना इकडं. तिथं 2 कोटी घालतं, 50 लाख देणं लय झालं आम्हाला. आलं लक्षात? काल मी शिंदेगड राजामध्ये वडार समाजाची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं शनिवारवाड्या तुम्ही यायचं मोर्चाला. तिथल्या बाया बसवल्या, मी सांगा खुरपून फिरपून आलेल्या बाया बसवल्या. त्यांना म्हणलं तुमचे गडी पाठवा, बाया नका लांब कर, पण पाठवताना 100 रुपये वर्गणी करून पाठवा. कोणाच्या त्याच्या पैशाने कोणी जर गाडी पाठवत त्या गाडीत बसू नका, तुम्हाला तो विकेल. आणि यांच्याबरोबर भाकरी द्या. तिथं जे हॉटेलमध्ये जाऊन मटण खाता खाता दारू पण पिईल आणि आमच्या चळवळीला गालबोट लागेल. पण भाकरी बांधून गाड्या द्या आणि तिथं पाठवा. मग तुम्हाला इथं काहीतरी 11% स्वप्न मी दिले त्यांना. बांधवांनो, आपल्याला त्या राजकीय महत्वाकांक्षा जागे झालेल्या भटक्या समाजाला आपल्याला ह्या चळवळीत घेण्यासाठी त्यांना पण आपल्याला हे आव्हान करावं लागेल. आणि म्हणून आपला पहिला मुद्दा, आज गर्दी जमली ना साहेब, या आपल्या पक्षात वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थात निवडून गेलेल्या ज्यांची दारं आता बंद झाल्यात त्यांना आपण जर किलकिले केलं तर ते गर्दी जमवतील. आणि आता गर्दी जमवली की बाबासाहेबांचं पुस्तक पडतो. आम्ही कोण आणि आम्ही किती. आम्ही SC ST बॅकवर्ड क्लासचे पार्ट आहोत, आम्ही ओबीसीचे पार्ट नाही आहोत. आम्हाला SC ST चा दर्जा पाहिजे. मग तुम्ही आदिवासीचा उपगट म्हणा, शेड्यूल कास्टचा उपगट म्हणा, नाही तर वंडरिंग ट्राईब म्हणा, आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. आम्ही बॅकवर्ड क्लासचे भाग आहोत. अशा पद्धतीची भूमिका आपल्याला लॉंग टर्मची. त्याला परत आयोग आला, प्रत्येक जातीचा अभ्यास आला, लोकसंख्या आली, सामाजिक दर्जा आला, ते सगळं होईल. ती लॉंग टर्म लढाई आहे. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष लागतील. पण मला आता असं वाटतं की राजकीय आरक्षण मिळवण्याची लढाई फार शॉर्टकट आहे. तुम्ही फक्त आता काय केलं पाहिजे? गर्दी दाखवली पाहिजे. आपण जर गर्दी दाखवण्यामध्ये यशस्वी ठरलो तर आपल्याला हे राजकीय आरक्षण आता मिळेल. समजा नाही मिळालं राठोड साहेब, जेवढे जेवढे पक्ष आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली माणसं सत्तेत गाळण्यासाठी प्रयत्न करतील ना, त्यांच्या समोर आपण आपलं 42% असं म्हटलं पाहिजे. तुम्हाला तांत्रिक दृष्ट्या आता आचारसंहिता लागेल म्हणून तुम्ही मनाला आचारसंहिता लागली, आता तुम्ही इलेक्शन देता येणार नाही असं म्हणताल. उशीर झाला महिनाभर, आपल्याला महिना 1.5 महिन्यापूर्वी आपण हा मुद्दा उपस्थित सरकार पुढे केला पाहिजे होता. पण दुर्दैवानं आपण झोपलेलो आहोत. आपल्याला मिळेल नाही मिळेल माहित नाही. पण जर समिती, आता अरुण रावनी तर शिफारस केली की आपली एक समिती असली पाहिजे, साहेबांनी केली आपली कमिटी असली पाहिजे, सगळ्या समाजाला समाविष्ट करून घेणारी कमिटी असली पाहिजे. आणि कमिटीने जर डिसिजन घेतला तर ही कमिटी BJP कडे जाईल, उद्धव ठाकरे शिवसेनेकडे जाईल, एकनाथ शिंदेकडे जाईल, सगळ्या असणाऱ्या पक्षाकडे जाईल. तुम्हाला आमची मतं पाहिजेत का? तुमच्या पक्षातर्फे 27% 10% तिकीट तुम्ही आम्हाला देणार का नाही देणार? वंचितला पण मागू. ओबीसीतनं 10% जागा भटक्यांच्या लोकांना दिली पाहिजे. जो पक्ष घोषणा करेल त्याला आपण मतदान करू, नाही तर आम्हाला मतदानाचा बहिष्कार असेल. अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला करता येईल नाही? हे सगळं समाजाच्या सत्यासाठी आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून आता मला शेवटचं सांगायचं, अतिशय शेवटचं सांगतो की आपल्याला पहिल्यांदा संघटित व्हावं लागेल. आपल्याला एकत्र यावं लागेल. ते कसं सूत्र ठेवायचं, त्याला कसं अंमलबजावणी करायची, ते कसं निस्वार्थीपणे समाजाच्या पालाच्या भल्यापर्यंत जाईल याचं आपल्याला सगळे संविधान बनवावं लागेल. त्यासाठी आपल्याला बौद्धिक विचार करणारी माणसं आपल्याबरोबर लागतील. त्याचबरोबर गर्दी पण पाहिजे. निस्ती माणसं असून आपल्या कागदाला 0 किंमत आहे. आपल्या भटक्या मुक्तांच्या चळवळीने असं बोललं नाही पाहिजे म्हणजे मी बोलतो. भटक्या मुक्तांच्या चळवळीने प्रयत्न केले, पण जर काय मागितलं असेल तर मला तिथं फक्त त्यांनी मागितलेली भीक दिसते, त्यांनी मागितलेला मला हक्क दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला आत्ताची लढाई ही आपल्या हक्काची लढाई लढायची. आणि म्हणून गर्दी ही फार तेवढीच गरजेची आहे. गर्दी जमवण्यासाठी मी सांगितलं राजकीय महत्व आवश्यक आहे. आता लोक साहेब, तुम्ही जर मोर्चा ठेवला तर लोक तुम्हाला गाडी मागत नाहीत.
पैसे मागत नाहीत. माझ्या लेकरा बाळाचा विषय आहे, माझ्या भवितव्याचा विषय आहे. माणसं वर्गणी करून आपल्या मोर्चामध्ये निघतात. आताचं वातावरण आहे. बंजारा समाज किती कोटी खर्च करतो समाजाला बाहेर येण्यासाठी. स्वयंस्फूर्तीने माणसं बाहेर येतात. बरोबर आहे. चुकीचं असेल तर सांगा. कुणाच्याही पैशावर न येता समाज आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी बाहेर येतो, संघर्षाची वाट करतो. तसा संघर्ष आपले समाजाची सुद्धा लोक करते. म्हणून आपण एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. म्हणून आपलं एक खऱ्या अर्थाने मी त्याला फेडरेशन म्हटलंय. आपण सगळ्या 42 भटक्याच्या संघटनांचं, 42 भटक्या जातीच्या वेगवेगळ्या जातीच्या संघटनांचं, एका जातीच्या 10 संघटनांचं, सगळ्या A to Z संघटना ज्यांनी या समाजासाठी आपापल्या लेटर पॅडवर काम केलं असेल, मग ते कदाचित राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा गल्लीतला अध्यक्ष असेल, या सगळ्यांनी एकत्र आणण्यासाठी आपल्याला एका फेडरेशनची गरज आहे. तिथं कुणाच्याही अधिकाराचं हे होणार, खंडन होणार नाही. तो तुझं जे काम आहे त्याला अबाधित ठेव. त्याला कुठे आम्ही त्याला मुलीत आणणार नाही. फक्त या राजकीय आरक्षणासाठी, संविधानिक घटनात्मक आरक्षणासाठी आपल्याला ह्या बॅनर खाली आपल्याला एकत्र यावं लागेल. म्हणून मागच्या 8-10 दिवसामध्ये माने साहेब आझाद मैदानावर बसले, एसटीचा मुद्दा बसला. त्यानंतर मी मडीमध्ये बसलो. मडीमध्ये का गेलो? कारण आपली लोक एकत्र येत नाही. आपल्या समुदायाचा आवाज, आपल्या समुदायाच्या आवाजाला एक ओळख मिळली पाहिजे. म्हणून मी मडीत गेलो आणि मडीत जाऊन काय सांगितलं, तिथून म्हटलं की आमचं राजकीय आरक्षण नव्हतं. आमचं म्हणजे कोणाचं? भरत विटकर म्हणतोय लोक सगळे जमल्या, 23 जातीचे लोक तिथं आले. तेव्हा तिथून काय संदेश गेला? भटके म्हणतात आम्ही ओबीसी नाहीत. मडी सांगते ना तुम्ही ओबीसी नाही. मडीच काम करते ना आपलं, कारण ती भटक्यांची पंढरी. आणि त्या तारखेनंतर त्या भटक्याच्या पंढरीचं नाव मी भटक्यांची राजधानी करून टाकतो. चला आपण आता राजधानीचा शब्द, आता हक्काचा शब्द करू. आणि म्हणून मला शेवटचा मुद्दा सांगायचा आहे. आपल्याला बुद्धिमान माणसं आणि गोरगरीब, अडाणी, अज्ञानी माणसं यांचं प्रदर्शन आताच्या व्यवस्थेमध्ये हे दाखवलं गेलं पाहिजे. मला ऐकायला मिळालं की ओबीसीचा मोर्चा आहे. आता ओबीसीचा मोर्चा आहे. त्या ओबीसीच्या मोर्चामध्ये भटके हे वेगळे आहेत, हा संदेश महाराष्ट्राला जाण्याची गरज आहे. तुम्ही जर हालचाल काही केली नाही तर मग तुम्ही ओबीसीच, तिथेही तुम्ही गप्पच. आता त्या ओबीसीतल्या जाती सुद्धा आमच्यावर काय अन्याय करतात त्याचा इतिहास मी मांडत नाही. त्या इतिहासात बोलत नको जायला. पण आपल्याला आता या महाराष्ट्राला या सगळ्या आरक्षणाच्या लढायामध्ये आपला समाज काय मागतोय आणि तो एकजूट होऊन मागतोय, त्यासाठी समाजाला एक प्लॅटफॉर्मची गरज आहे. तुम्हाला मोर्चे काढावे लागतील. या 2 मागण्याला घेऊन भटके मुखांचे मोर्चे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला अरेंज करावे लागतील. एका मोर्चाने, एका बैठकीने काम होणार नाही. सगळ्याला सगळीकडे येता येणार नाही. आणि म्हणून ही समिती तिला विश्वासात घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयावर या भटके मुक्तांच्या फेडरेशनचा मोर्चा हा निघण्याची गरज आहे. ते जर आपण आता केलं नाही, जागा झालेला समाज परत आपल्याला शिवाय देईल आणि तो परत पालात जाईल. आणि परत डोकं जरी फुटलं तरी पालाचा समाज आपल्यावर येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आता योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. ते होऊ नये म्हणून आम्ही पुण्यातल्या काही मंडळींनी एकत्र येऊन आम्ही फेडरेशनची संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये कुणालाही येऊ नये आणि कुणी त्यात बाहेर पडू नये अशा प्रकारचं बंधन न ठेवता खुले आम दरवाजा, चारी बाजूने दरवाजा घेऊन हे फेडरेशन, NTDNT फेडरेशन असं आम्ही म्हणलंय. त्याला आपण नॉमॅड अँड नोटिफाईड ट्राईब फेडरेशन म्हणून. अजून एक मुद्दा मला सांगितलाच पाहिजे, तो हा की आपलं नाव भटकं हे जे ठेवलेलं आहे त्या नावानं आपण भटकलेलो आहोत. आपण गेली जवळजवळ 58 वर्ष भटक्या नावाच्या एसटी बसने बसलेलो आहोत. ती कुठं जाईल? भटकतच जाईल. म्हणून आपल्याला आता आपलं नाव सुद्धा बदलण्याची गरज आहे. ते आपले हे सरकार बदलणार नाही. त्यांना घेणं देणं नाही. तुम्ही भटक्याच्या नावाने भटका हीच त्यांची अपेक्षा आहे. म्हणून आत्ताच एक GR निघाला आणि आपल्या लोकांचा विशेष मुक्त दिन साजरा झाला लास्टला. मग तुम्हाला तुमच्या गाडीला मला फक्त आता बोर्ड लावायचा आहे आणि मग सोडून द्यायची गाडी. ती सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे की आपल्याला विशेष मुक्त आदिवासी, आपण विमुक्त ना, विमुक्त नाव आहे. क्रिमिनल ट्राईब्स हा आपलं नाव होतं. आता भटके आणि विमुक्त वेगळे नका म्हणू बरं का. ही चूक आपल्याला ब्राह्मणी काव्यानं आपल्याला फोडते.
1967 पासून 94 पर्यंत 4% आपण एकत्रच होतो. आपल्याला फूट केलेली खऱ्या अर्थानं आपली ताकद फोडण्यासाठी ती वेगळं केलेलं आहे. आपण एकच आहोत. क्रिमिनल ट्रायबने गुन्हेगार घोषित केलेले लोक सेटलमेंटमध्ये आणि क्रिमिनल ट्रायबनी गावगाड्यात हजेरी लावायला लागली ते सगळे भटके आपण सगळे एकच आहोत. हा मुद्दा इथं सोडून देतो. पुढे नावाच्या बाबतीत सांगतो आणि माझं भाषण बांधून आपल्याला नाव बदला. आपलं नाव काय असलं पाहिजे? आपल्याला जर आदिवासीकडे जायचंय, आपल्याला आदिवासी काका म्हणायचं ना, मग आपलं नाव कसं असलं पाहिजे? कारण भटक्यांना संविधानामध्ये सवलत नाहीये. पहिल्यांदा नावाचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ज्या 1961 पासून भटक्याची पाठी लावलेल्या एसटीत आपण बसलेलो आहोत, त्या एसटीची पाठी बदलण्याची गरज आहे. ती पाठी काय असली पाहिजे? जर आपल्या सगळ्यांची डिमांड आम्हाला आदिवासीचा उपगट म्हणा, आदिवासींमध्ये टाका म्हणा, जी काही डिमांड असेल त्यांचं आणि बाबासाहेबांनी सांगितलं त्यांच्यापेक्षा खालचे आहोत, म्हणजे ती डिमांड आपली योग्य आहे. म्हणून आपल्या एसटीचं नाव, आपल्या गाडीचं नाव आपण क्रिमिनल ट्राईब्स 31 ऑगस्ट 1952 क्रिमिनल शब्द बाजूला झाला. काय राहिला? ट्राईबला मराठीत काय म्हणतात? आदिवासी. ट्राईबला मराठीत काय म्हणतात? आदिवासी. म्हणजे क्रिमिनल ट्राईब गेला पण आपल्याला नवीन शब्द जोडला. तुम्ही कोण ट्राईब? तुम्ही विशेष मुक्त ट्राईब. आपलं नाव काय असलं पाहिजे? आम्ही विशेष मुक्त आदिवासी आहोत. मग आपलं नाव काय असलं पाहिजे? विशेष मुक्त आदिवासी. या नावाला कोण माईकला चॅलेंज करतो तो बघूया. विशेष मुक्त आदिवासी आपल्या समुदायाला नाव देणारा कोणता आदिवासीचा अभ्यासक येतो आणि त्याला चॅलेंज करतो बघूया. तुम्ही विशेष मुक्त आदिवासी नाही असं सांगायला कोणता आदिवासीचा अभ्यासक पुढे येतो त्याचा आपण त्याच्याशी डिबेट करूया. म्हणून विशेष मुक्त आदिवासी हे आपल्या प्रवर्गाचं नाव असेल आणि सगळे NT-DNT याच्यामध्ये जर आले आणि गर्दी जमली आणि तज्ज्ञांनी याचं योग्य दिशा दिली तर आपल्या समाजाचं भवितव्य येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने येईल असा विश्वास व्यक्त करतो. मी जे सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं, ते पोहोचलेलं तुम्ही आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवाल असा आशावाद व्यक्त करतो. आणि मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आपले धन्यवाद मानून या ठिकाणी